सर आज कुर्टी गणामध्ये आणि कुर्टी जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने या ठिकाणी आमदार नारायणराव पाटील यांची जाहीर सभा झाली. काय सांगाल, कशा प्रकारे प्रतिसाद होता लोकांचा? लोकांचा अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद होता. अगदी आमच्या कोर्टी परिसरातील ज्या वाड्या आहेत, कोर्टी आणि कोर्टीच्या भोवताली असलेल्या 4 वाड्यात, 4ही वाड्यातली जवळजवळ 80% लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि ती लोक अगदी नारायण आबा पाटलांच्या विचाराशी सुसंगत आहेत. पहिलीपासून त्यांच्या विचारावरतीच या लोकांचं सर्व काही अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज प्रतिसाद दिलेला. निश्चितपणानं आज नारायण आबाच्या सभेमुळं या ठिकाणी संपूर्ण या गटाचं आणि गणाचं त्या ठिकाणी कल आपल्या लक्षात येतो आणि वातावरण खऱ्या अर्थानं वातावरण निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी आता बऱ्याच जणांनी पाठिंबा सुद्धा या ठिकाणी हो की आबाचं एक नेतृत्व, मी देखील या गणाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना 10 वर्षामध्ये केलेली कामं आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळं या ठिकाणी या सर्वांनी आज आम्हाला खूप महत्त्वाचे असलेले सर्व जण आहेत की त्यांनी आज आपल्या गटाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यामुळं तर निश्चितपणानं वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. वातावरण आपल्या अगदी फेवरमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. काय समस्या या ठिकाणी आता आपण होम म्हणा किंवा गौरीक या ठिकाणी करताय, काय त्या समस्या काय जाणवत? समस्या प्रामुख्याने रस्त्याची आणि लाईटची समस्या आहे. तसं पाहिलं तर हा भाग सध्या पाऊस चांगला असल्यामुळे पाण्याची सध्या तरी नाही, परंतु निश्चितपणानं उन्हाळ्यात वगैरे पाण्याची समस्या असते, परंतु रस्ते आणि लाईटची ही आज खूप प्रमुख अशी समस्या आहे. तुम्ही मग असे बसलात म्हणलं की अजय विघ्ने किती रुपयाच्या बसण्याच्या अजय विघ्ने हा या गटाचा माझा विरोधी उमेदवार नाही, नाना झाकणे म्हणून आहे. त्यांनी एक गट नंबर 14 म्हणून गोरेवाडी परिसरामध्ये गट आहे की जो गट आकारी पड म्हणजे ज्या गटावरती ग्रामपंचायतीची मालकी असते, या ग्रामपंचायती परस्पर मालकी बदलून या जमिनीची विल्हेवाट लावली होती. पुन्हा गावाने त्याला संघर्ष केला, ती जमीन परत मिळवली. थर्ड पार्टीला जी जमीन विकलेली होती त्यांना मात्र 2.5 कोटी रुपयाला त्यांनी गंडा घातलेला आहे. ते माणसाची जमीन ही गेली आणि पैसेही त्यांना काही परत दिले नाही, ते पैसे ह्यांच्याकडेच राहिले आणि त्या पैशावरती हे या इलेक्शन मध्ये प्रचंड असा खर्च करत आहे. धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच ही लढाई आहे, पण जनता आमच्या पाठीशी आहे. आता सभेला असलेली लोक, मिळालेला प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही तर बघितलाच आहे. एकच मिनिट जरा बंद कर. सर आता जर आपण पाहिलं तर नारायणआबांनी सुद्धा सांगितलं, आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं तरी आम्हाला एकटं पाडलं जात आहे किंवा आमची भीती वाटत आहे इतरांना, त्यामुळे आता ती कुर्टी करून बरोबर आहे की आपण वाढता मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि त्या पाठिंब्यामुळे यांनी एक भीतीच घेतलेली आहे ना की आबाची गट मोठाच आहे. सगळेच्या सगळे जवळजवळ तालुक्यात उमेदवार आबाच्या गटाचे विजय होतील आणि त्यामुळं कुठंतरी बाबा यांना रोखण्याच्यासाठी हे एकत्रित आले. आमची पार्टी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. अगदी लोक आवर्जून सांगतात की बाबा तुम्ही या पाठीमागे गावासाठी हे काम केलेलं आहे, पर्सनली आमच्यासाठी हे काम केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही खुश आहे. त्याच्यानंतर जो काळ आहे की 5 वर्षाचा इतर उमेदवाराचा आणि 4 वर्षाचा प्रशासकाचा, ते तर कधीही काही झालेलं नाही. त्यामुळे ते लोकांना अगदी आठवण येते. 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना सोयी देण्याचं काम, त्यांचं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. ते लोकांना जाणीव आहे आणि ते लोक जाणीव करून देतात आम्हाला सुद्धा. आता निवडणूक आठी त्याची होईल, कुठलीही निवडणूक कुठल्या विरोधकाला कमी समजायचं काही कारण नाही त्या ठिकाणी. कारण ते आताच मी तुम्हाला सांगितलं की बाबा प्रचंड धन आहे आणि त्यामुळं कदाचित आठी त्याची होऊ शकते.